नमस्कार, मी बाबाराव मस्की. हा जो रोड आहे, हा जो राजुरा ते कोरपना म्हणजे तेलंगणाच्या बॉर्डरपर्यंत बनणारा हा 6 लेनचा रोड आहे. या लेनमुळे या रोडमुळे या राजुरा कोरपना तहसीलच्या पूर्ण जे शेतकरी आहे रस्त्याच्या बाजूला, त्यांची आज अवस्था एवढी खराब आहे की त्यांच्या जमीनचा जो रेट होता 30-40 लाख रुपये एकर, तो आज 5 लाख रुपये एकर झाला आहे. कारण याच्या रोडची हाईट, या रोडची हाईट आज तुम्ही त्या पहा, तुम्ही पूर्ण इथे बघा, पूर्ण 10 फूट वरती आहे रोड. जमिनी शेतीच्या जो जमीन आहे, शेतीची जमीन आहे तिच्या 10 फूट वरतं म्हणजे हा रोड बनला आहे. याची कमीत कमी हाईट त्या शेतीपासून तर 5 फूट आहे. नंतर काय काय ठिकाणी 10 फूट आहे, काय काय ठिकाणी 12 फूट आहे. आता बाजूची शेती जे आहे, या शेतकरी मेला का नाही मेला तुम्ही सांगा. काय भेटला याच्या आता याच्यामध्ये घोटाळा होऊन राहिला. ही जी सरकार आहे, भाजप असो या काँग्रेस असो, ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे. इथल्या शेतकऱ्याच्या जमीन मेल्या पाहिजे म्हणून एवढी हाईट केली आहे. आज इथं 30-40, मी या चंदनवाईच्या गावाजवळ आहो, मी इथं मी 30 लाख रुपये एकरचा त्या 2 वर्षा पहिले मी रेट विचारला होता. आज त्याच्या रेट 5 लाख रुपये कोणी घेऊ शकत नाही, कारण रस्तेच नाही आहे. इथं यांना रस्ते राहिलेच नाही. एक ट्रॅक्टरसुद्धा जात नाही याच्यावर हाईटवरून. काही नाही, इथं बंडी जात नाही, अशी अवस्था झाली आहे. आताच रोड एक नवीन रोड बनवून राहिला आहे राजुरा ते आपल्या लक्कडकोटपर्यंत. वरूर आहे, सोंडू आहे, सिद्धेश्वर आहे, सुमटाणा, वरूर असे तुलाना असे गाव आहे त्या रस्त्यानं. मी तिथल्या शेतकऱ्याला आता मी विनंती करतो का यावेळी तुम्ही मला आमदार निवडून द्या, बाबाराव मस्कीला आमदार निवडून द्या. जर तुम्ही मला आमदार निवडून दिला तर मी या रोडची हाईट तुम्हाला 5 फूटच्या वरतं 1 फूट होऊ देणार नाही. आताही वेळ आहे, तुम्ही शेतकरी लोकांना मी सांगत आहो, विनंती करतो का आताही वेळ आहे तुमच्यावर, ना तशी गत होऊन जाईल तुम्हाला. जे कोरपना ते राजुरा जो रोड बनला आहे, जो रोड बनला आहे तो रोड बघा तुम्ही येऊन. पूर्ण शेती मायनट झाली आहे, शेतीची किंमत पडली आहे. याला दोषी हे सरकार आहे, इथला आजी माजी आमदार आहे. हे लोक काही म्हणत नाही, यांचे पैसेसुद्धा मिळाले नाही, असा घोटाळा झाला या रोडाचा. आता तुम्ही तुमच्यावर जी पाडी येणार आहे, ही पाडी आता वरूर, सोंडो, सिद्धेश्वर, आणखी लक्कडकोट, जे तुलाना, या जे सुमटाणा या परिसराचे जे शेतकरी लोक आहे त्यांच्यावर ही परिस्थिती येणार आहे. म्हणून तुम्ही आता दोषी तुम्ही राहाल. मी तुम्हाला वॉर्निंग देतो का आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबाराव मस्कीला तुम्ही निवडून द्या, नाही तर तुमची बी गत एवढा मोठा रोड, हाईटचा रोड होऊन जाईल, तुमची शेती जमिनीवर खाली येऊन जाईल. तुमचा जो 20 लाख रुपये एकरचा रेट आहे 5 लाखावर येऊन जाईल. तुम्ही गरीब होऊन जाल, तुम्ही दोषी राहाल, मी नाही राहणार. कारण हे आमदार, खासदार, ही सरकार, कोणती सरकार असो, हे तुम्हाला मारण्यासाठी येऊन राहिली आहे. शेतकऱ्याला मारणारी सरकार आहे. हा आमदार बी मारणार आहे. एक येणारा जो बी जर चुत्या कोणी आमदार येईल तो बी तुम्हाला मारणारा राहणार आहे. तुमच्या पाया जोडतो बी, मला आमदार करा. मी वरूर, जो माझा युवाचा गाव आहे, माझी सूनबाई आहे त्या गावची, माझा लक्कडकोट माझा गाव आहे. मी त्या गावचा माणूस आहे, रहिवासी होतो मी 3 वर्ष. मी तिथल्या लोकांना विनंती करतो या आपल्या व्हिडिओद्वारे का तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण प्रसारित करा, नाही तर तुम्ही मरून जाल, तुमच्या जमीनचे रेट पडून जाईल. मी लक्षात ठेवा, मी बाबाराव मस्की बोलतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला निवडून द्या तुम्ही. तुमच्या रोडचं हाईट कशी वाढते मी पाहतो. त्या गडकरीच्या घरात घुसून जाईन मी अगर रोडचं हाईट वाढवून ठेवतो. लक्षात ठेवा, आमचा आमदार, मागचेही आमदार काही जो वेळ तुम्ही अगर मला पाडला, दुसरा येईन, तो जातीचा येईन, नाही तर काही येईन. तुम्ही पागल होऊन राहिले. जनता कोणालाही निवडून देत आहे तुम्ही. पागल होऊ नका तुम्ही, जनता ना पागल होऊ नका. आता हे पागल झाली. हे जे रोडचे लोक आहे ना, चंदनबाई, आपला खामोना, हे आपलं कोरपना, वंसळी, हे लोक पागल झाले. यांना काही समजलं नाही. रोड होणारा रोड भाई पूर्ण मरून गेले, पूर्ण कास्तकार मरून गेले, रोड बंद झाले. तरी लक्षात ठेवा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबा मस्कीला निवडून द्या तुम्ही. तुम्हाला सच्चा इमानदार नेता भेटेल तुम्हाला. जय विदर्भ, जय विदर्भ.